नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपी आणि फॅशन या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत लहान मोठे सगळ्यांना आवडेल असा अगदी झटपटीत होणारा पौष्टिक आणि चविष्ट असा पनीर पराठा। तर यामध्ये आपण काय काय वापरतो ते बघू। तर सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर साधारण अर्धी वाटी इतपत किसलेलं गाजर, एक शिमला मिरची जी आहे ती बारीक बारीक चिरून घेतली आहे। त्यातल्या बिया ज्या आहेत त्या वापरलेल्या नाही आहेत, बिया काढून टाकलेत। त्याच्यानंतर यामध्ये घालणार आहे किसून घेतलेले चीज क्यूब। तर इथे मी साधारण 2 चीज क्यूब वापरते आहे, ज्याच्यामध्ये 4-5 पराठे होतात। एक वाटीभर किसून घेतलेलं पनीर, तुम्ही चीज क्यूबचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचाभर चिली फ्लेक्स नसतील तर थोडंसं लाल तिखट पण चालेल। त्याच्यानंतर हे पिझ्झा मिक्स साधारण थोडंसं अर्धा ते पाऊण चमचा मी टाकून घेतलं आहे आणि अर्धा चमचा मीठ, कारण की पिझ्झा मिक्समध्ये पण थोडंफार मीठ असतं, चीजमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं बेतानेच टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं मिश्रण तुम्ही करून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि सकाळी गडबडीच्या वेळेस मग ते मिश्रण वापरून आपण पराठे बनवू शकतो। मी असं बऱ्याचदा करते आणि हे जे पराठे असतात ते बऱ्यापैकी जाडसरच आपल्याला करायचे। तर मी 2 सेम आकाराचे गव्हाच्या पिठाचे गोळे बनवून घेतलेत आणि साधारण बशी एवढ्या आकाराची पोळी जी आहे ती इथे मी लाटून घेते। हे पराठे मुलांना तर खूपच आवडतात आणि सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये घालता येतात। तर 2 पोळ्या लाटून घेतल्यात। याच्यानंतर याला मी थोडासा पिझ्झा सॉस लावते। पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा वापरू शकता। जास्त लावायचा नाही आहे, अगदी थोडासा लावायचा आहे। आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण बनवून घेतलं आहे पराठ्याचं, हे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। आता जी दुसरी पोळी लाटून घेतली होती ती अशा पद्धतीने दाबून घ्यायची आणि कडा ज्या आहेत त्या अगदी फिक्स करायच्या आहेत बोटाने दाबून। आणि हा जो पराठा आहे तो जास्त पण लाटायचा नाही आहे आपल्याला। तर कडा फिक्स करून घेतला, थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेते दोन्ही बाजूंनी आणि अगदी थोडासाच मी हे लाटून घेणार आहे, जेणेकरून जे मधलं मिश्रण आहे आपलं स्टफिंग जे आहे ते थोडंसं कडेपर्यंत पोहोचेल। अगदी पातळ लाटायला जायचं नाही, नाहीतर मग हे पराठे जे आहेत हे फुटतात। तर थोडंसंच अगदी मी मिश्रण कडेला पोहोचेपर्यंत अशा पद्धतीने लाटून घेतलं आहे आणि त्यानंतर तव्यावरती मध्यम ते बारीक आचेवरती हे आपल्याला दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे। तर या पराठ्यांना मी तूप लावते, तुम्हाला असेल तर तुम्हाला बटरसुद्धा तुम्ही वापरू शकता, त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते। आधी व्यवस्थित अशाच पद्धतीने शेकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुपाचा किंवा बटरचा वापर करायचा। आता हे पराठे सर्व करण्याची एक खास पद्धत आहे, ते म्हणजे जो पिझ्झा कटर येतो किंवा अगदी सुरीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही हे कट करून 4 तुकड्यांमध्ये कट करून त्यानंतर टिफिनमध्ये देऊ शकता किंवा घरी नाश्त्याला खाऊ शकता। सगळ्या भाज्या याच्यामध्ये असल्यामुळे खूप छान टेस्ट तर लागतेच पण पौष्टिकसुद्धा असतो। तर हा मी कट करून दाखवते। अशा पद्धतीने पिझ्झा कटरचा वापर करून कट करून घ्या आणि टोमॅटो सॉससोबत हा खूप छान लागतो, अप्रतिम लागतो। घरच्या घरी बिना केमिकलयुक्त 1 महिना ते 1.5 महिना टिकणारं टोमॅटो सॉस कसं बनवायचं याचीसुद्धा रेसिपी मी याआधी चॅनलवर टाकली आहे, तीसुद्धा नक्की बघा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह, तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, बाय बाय।